मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता रमा जी आहे ती सगळ्या कपड्यांना खरं तर अक्षयच्या इस्त्री करत असते. तेवढ्यातच अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय म्हणत असतो की रमा बघ ना किती उशीर झालाय आणि मी ना एक फाईल बनवून ठेवली होती बघ, ती सुद्धा ना आता मला ऐन वेळेला सापडत नाही आहे. मी एवढं सगळं काही मॅनेज करून ठेवलं होतं, पण आता काय करू ना मला खरंच कळत नाही आहे. डोकं अगदीच बंद पडले, त्याचा पासवर्ड माझ्या लक्षात येत नाही बघ. एवढं सगळं काम मी नीट करतो, पण या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं कशा राहून जातात ना हेच मुळात मला कळत नाही, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता रमाला खूप जास्त हसू येत असतं. जेव्हा काही या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता रमा हसतच त्याच्याकडे पाहत असते. रमा जेव्हा हसत त्याच्याकडे बघते तेव्हा मात्र आता तिला अक्षय विचारतो की नेमकं काय झालं आहे, तू माझ्यावर अशी हसतेस का? म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? मी एवढा कामाच्या बाबतीत सिरियस आहे आणि तू तू हसून का दाखवतेस मला? त्यावर मात्र आता रमा सांगत असते की तुम्हाला तेच तर म्हणते ना, काही गोष्टी लक्षातच राहत नाही. म्हणजे तुम्हाला हेही माहीत नाही आहे की तुम्ही त्याचा पासवर्ड मलाही सांगून ठेवला होता आणि तो पासवर्ड मी सुद्धा लिहून ठेवला होता. तर अक्षय म्हणतो काय रमा, खरंच का? खरंच काही सगळं पॉसिबल झालेलं आहे का? मग आता रमा म्हणते की ती डायरी ओपन करा आणि त्या लास्टच्या पेजवर बघा, तुम्हाला पासवर्ड भेटेल. आता रमाने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात अगदी त्याच पद्धतीने अक्षय सगळं काही करत असतो. मग अक्षयला पासवर्डही मिळतो. तोपर्यंत अक्षयचं शर्टही इस्त्री झालेलं असतं. त्याला ते शर्ट घालण्यासाठीच देते. रमा जेव्हा त्याला शर्ट देते ना घालायला तेव्हा मात्र आता अक्षय म्हणत असतो की मला शर्ट नको आहे, आज आहे ना मी मस्त असं आज टी शर्ट घालणार आहे आणि मी जाणार आहे. पण आता त्याला रमा म्हणत असते की हो तुम्ही मीटिंगला जाताय तर मग शर्ट घालून जा ना, टी शर्ट घालून कुठे जाताय? पण अक्षय काही ऐकायला तयार नसतो. अक्षय टी शर्ट घालायलाच लगेच तो वॉशरूममध्ये गेलेला असतो. आता अक्षयने टी शर्ट वगैरे घातलेलं असतं आणि अक्षय बाहेर येतो आणि त्याने बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचं प्रमोशन करण्यासाठीच त्या पद्धतीचंच त्यांचं शर्ट घातलेलं असतं. आणि ते टी शर्ट घालून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो म्हणत असतो की मी आता मीटिंगला ना असाच जाणार आहे, कारण मला सुद्धा सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की मी ना माझ्या बायकोमुळेच इथपर्यंत आहे. म्हणजेच माझ्या बायकोने जर मला मदत केली नसती तर आज मी इथपर्यंत पोचलोच नसतो. त्यामुळे माझ्या बायकोचा हात माझ्या पाठीशी असल्यामुळे बाई तुझा आशीर्वाद हे टी शर्ट घालायला काहीच हरकत नाही. आणि मला जर कोणी विचारलं तर मी त्यांना सरळ सांगून टाकेन की हो तुम्ही जे वाचले तेच खरं आहे म्हणून. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सकाळ झालेली असते आणि रेवा आता बाहेर येते. बाहेर येऊन पाहते तर काय, तिकडे आता ऑलरेडी विशू आलेला असतो, म्हणजेच तामणकर आल्यामुळे ती आता म्हणत असते की हे काय विशू तू कधी आलास? त्यावर आता तो म्हणत असतो की मी ना पहाटेच आलो, पण तू झोपली होतीस, गाढ लागली होती तुला झोप, म्हणून मग तुला मी उठवलं नाही. मग आता ऑल ओके ना, सगळं काम झाले का व्यवस्थित? हो सगळं काम एकदम मस्त झालं आहे, काळजीच करू नको. मग बाकी तू काय बोलतेस? आणि जेव्हा ती बोलत होती ना तेव्हा मात्र आता तिच्या हाताला लागलेले चटके हे त्याला दिसतात आणि मग तो तिला विचारत असतो की हे सगळं काय आहे? मग आता जेव्हा या गोष्टी विचारल्या जातात ना तेव्हा मात्र रेवा सांगत असते की काल ना मी अक्षय आणि रमाच्या घरी पूजेसाठी गेले होते. तिथे खरं तर ना त्या अक्षयच्या उपरणाला आग लागली होती. अक्षयच्या उपरणाला आग लागल्यामुळे मीच ती आग विझवायला पुढे गेले आणि तेव्हा माझ्या हातालाही चटके लागले, असंही ती आता सांगत असते. जेव्हा ती ही कहाणी सांगते ना तेव्हा मात्र आता लगेचच तिला तामणकर बोलू लागतो की म्हणजे मला एक कळत नाही आहे, त्याच्या उपरणाला आग लागली तर ती आग तू विझवलीस, पण ती आग लागली तरी कशी? अरे काही नाही, पूजा झाल्यानंतर निरंजन तिथेच ठेवलं गेलेलं होतं आणि निरंजनाची आग त्याच्या उपरणाला लागली आणि मग काय पेट घेतला आणि त्यावेळेला मग बाकी इतर कोण नव्हतं तिथे. मी पटकन सावधानी बाळगून ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या. दुसरीकडे आता तामणकर डायरेक्ट तिला म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही कधी कधी, म्हणजे या सगळ्यामध्ये बरोबर तू त्या वेळातच तिथे कशी काय असतेस? त्याच गोष्टी मला कधी कधी डोकं लावून सुद्धा कळत नाही. म्हणजे मी विचार करतो की असं कसं पॉसिबल आहे, जेव्हा ती लोकं कधीही अडचणीत असतात ना तेव्हा बरोबर तू त्यांच्या पाठीशी असतेस. पण ते कसं काय यासुद्धा गोष्टी कळायला हव्यातच की. कशा काय त्या गोष्टी तू मॅनेज करतेस त्यावर मात्र आता तिला हसू येत असतं आणि ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी मी परफेक्टली मॅनेज करू शकते.
तुला समजणार नाही त्या. मग आता दुसरीकडे म्हणतो की तो, पण मला हेच कळत नाही आहे, तू जेव्हा जातेस तेव्हाच त्यांच्याकडे अशी संकटं कशी काय येतात, हाही प्रश्न आता पडलेला असतो. मग तेव्हा ते आता त्याच्या जवळ जाऊन त्याला समजवायचा, त्याच्याशी बोलायचा आता प्रयत्न करते. मलाही कळत नाही, पण जाऊ दे, अशा काळात मी त्यांची मदत करते ना, त्यामुळेच आता मला बरं वाटतं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्यांना मदत करते. म्हणूनच तर आजपर्यंत आता कुठेतरी झालं तरी त्यांच्यासमोर काही दुःख नाही आहे. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आजची मीटिंग खूपच छान झाली असं देखील अक्षय रमाला बोलत असतो. जेव्हा अक्षय रमाला या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा रमा म्हणत असते की चला, हे एका अर्थी बरं झालं, सगळं काही नीट झालं ते. आणि हो, अजून एक मीटिंग आहे, त्या गोष्टीबद्दल सुद्धा सांगायचं होतं तुला. खरं तर ना, त्याचे पॉईंट्स मी काढून ठेवले आहेत आणि त्याचं प्रपोजलसुद्धा मी समोरच्या पार्टीला दाखवलं आहे. फक्त ती ऑर्डर कन्फर्म व्हायची बाकी आहे. मग हे पेनड्राईव्ह ना तुझ्याकडे ठेव. काय ना, सध्या माझ्या काही गोष्टी लक्षात राहत नाही. तू बघितलंस ना आजही सकाळी माझ्या बाबतीत काय झालं होतं. तर रमा म्हणत असते की हो, मला कळतंय. मग अक्षय म्हणत असतो की प्लीज तेवढं हँडल कर माझ्यासाठी. अक्षयला आता प्रश्न पडलेला असतो, त्या पद्धतीनेच रमा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. रमा आता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्यामुळे आता रमा ते पेनड्राईव्ह आपल्या बॅगेमध्ये ठेवते. तर दुसरीकडे अक्षय तिला विचारतो की तू कुठे जात आहेस. त्यावरती सांगते की रेवाना नवीन रिसॉर्ट चालू करते आणि तिची अशी इच्छा आहे की मी जरा यावं. या सगळ्या गोष्टींमध्ये मी इथे राहत असल्यामुळे तिला माहिती आहेत की मला काही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणूनच तिने मला सांगितलं की प्लीज ये करून. म्हणूनच मी आता तिच्याबरोबर चालली आहे, असंही आता ती सांगत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की दोघीही जणी जागा वगैरे बघून आलेल्या असतात आणि त्या जागेबद्दलच त्यांचं डिस्कशन सुरू असतं. जागा खरंच खूप छान आहे आणि हे सगळं काही बोलणं त्यांचं सुरू असतानाच रमा म्हणत असते की हो, हे तर सगळं ठीक आहे की तू रिसॉर्ट ओपन करणार आहेस, पण मला हे सांग की तू रिसॉर्ट इथे ओपन पाचगणीला करणार आहेस म्हटल्यावर तू आता कायमचंच पाचगणीला राहायचं ठरवलं आहेस का, असंही आत्ता विचारलं जातं. त्याच वेळेला हा प्रश्न नक्की कोणाला पडला आहे, तुला की अक्षयला? म्हणजे तू जो काही प्रश्न विचारते त्यावरून मला असं वाटते की हे सगळं प्रश्न तुला पडला आहे आणि म्हणूनच तू मला या सगळ्याबद्दल विचारते. नाही, तू समजतेस तसं काही नाही. हो, मी ज्या पद्धतीने अक्षयला ओळखते ना, त्या ह्याच्यावरनं मला कळते की हे सगळं काही अक्षयचंच म्हणणं आहे. नाही गं, मी सहज तुला विचारलं. काय ना, तू आता रिसॉर्टचं काम सुरू करतेस, मग म्हणून मी विचार केला की तू या सगळ्या गोष्टी ह्या करत असशील. म्हणूनच मला असं वाटलं की हे सगळं असंच आहे. पण का असं काय वाटलं तुला? मग आता दुसरीकडे मात्र ते काय ना, खरं तर आम्हाला दोघांना बोलायला वेळ नसतो आणि त्यात तू ज्या पद्धतीने बोलतेस की या सगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या असतील तर सॉरी गं, ते खरं तर बोलायला आम्ही दोघंही जण एकत्र नसतोच. जर एकत्र असलो असतो ना तर कधीच बोललो असतो. का एकत्र का नसता? म्हणजे काय ना की सध्या ना त्यांना काम खूप जास्त आहे आणि त्यांना ह्या सगळ्याकडे लक्षही द्यावं लागतं आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शक्य होत नाही. मग एवढं कशामध्ये तो बिझी असतो? मग त्यावरती म्हणते की बाहेरची कामंसुद्धा तो करत असतो ना, काही म्हणजेच जी काही बिझनेसची डील आहे ते सगळं मिळवायचं, तर अण्णांना मदत व्हावी असंच त्याला वाटत असतं. असंही आता ती बोलत असते आणि एक गोष्टी आता ती सांगते ना, तेव्हा आता रेवाला सगळ्या काही गोष्टी कळत असतात. अक्षय नेमकी काय काय कामं करतो ते. आणि इथे रमाला आता रेवा म्हणत असते की चल, मी तुला सोडायला येते. पण रमा म्हणत असते की नको. रेवा सांगते की चल ना, मी येते ना सोडायला. का तुला काही प्रॉब्लेम आहे का? इथून तुझं घर जवळ आहे म्हणून तू हे सगळं बोलतेस की मला एक गोष्ट सांग की या सगळ्या गोष्टींमध्ये तुला असं वाटते की मी आता पुन्हा तुझ्या घरी आले की या सगळ्याचा त्रास होईल, सगळेजण तुला काही बोलतील, ह्याचा तुला त्रास होतोय का? असं असेल तर प्लीज मला सांग, असंही ती आता म्हणत असते. त्यावर मात्र रमा म्हणत असते की नाही, तू समजतेस तसं काहीसुद्धा नाही आहे. प्लीज असा काहीच गैरसमज करून घेऊ नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता रमाला असं वाटतं की रेवाला आपण तिच्यासोबत जात नाही आहोत या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि म्हणूनच मग रमा
आता रेवाला म्हणत असते की रेवा चल, मी इथे तुझ्यासोबत आपण एकत्रच जाऊया गाडीने, असंही आता ठरलेलं असतं. मग दोघीही जणी एकत्रच जात असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की रमाला कळलेलं असतं की रेवाला आपण असं काही बोललोय त्याच्यामुळे राग आलेला आहे, तिला वाईट वाटलेलं असेल की आपण तिच्यासोबत येत नाही आहे, म्हणूनच ती यायला तयार झालेली असते. दुसरीकडे आता पार्वती आजीच्या हातात एक नोटीस लागलेली असते आणि ती नोटीस बघूनच पार्वती आजीला धक्का बसलेला असतो. सगळीजण पार्वती आजीला विचारतात की नेमकं काय झालं आहे. त्यावर पार्वती आजी आता एकदम भूतकाळातील गोष्ट सांगू लागते, ज्यामध्ये पार्वती आजीने खरं तर ना जेव्हा तिची कंपनी होती आणि त्यामध्ये ती कार्यरत करत होती ना, तेव्हाची ती घटना आहे. म्हणजेच काही कारणासाठी तिने कोणाला तरी पैसे दिले होते आणि अकाउंट डिपार्टमेंटवाला होता, त्यांनी या सगळ्यामध्ये पार्वती आजीला फसवलं होतं आणि त्यावर केसवर केस लागणार होत्या. म्हणून पार्वती आजीने काय केलं होतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सेटलमेंट करून मिटवल्या होत्या. पण आता सेटलमेंट करून मी या सगळ्या गोष्टी बंद केल्या होत्या, पण आज ती केस रिओपन झाली आहे आणि ती केस रिओपन झाल्यामुळे पैसेसुद्धा भरावे लागणार आहेत. हे सुद्धा आता त्या नोटीसमध्ये आलं आहे. पॅनल्टी मजबूत लावली आहे, खूप जास्त पॅनल्टी आहे असं देखील आता बोललं जातं. तेवढ्यातच अक्षय तिथे येतो आणि अक्षय विचारतो काय झालं आहे. त्यावर अक्षयला सुद्धा पार्वती आजी घडलेली हकीकत आहे ती सांगू लागते. आणि जेव्हा पार्वती आजीला सुद्धा या सगळ्या गोष्टी समजतात तेव्हा पार्वती आजी तर टेन्शनमध्ये आलेली असते. तर अक्षयसुद्धा म्हणतो की ही तर अमाऊंट खूप जास्त आहे. हो, हे पॅनल्टी अमाऊंट आहे. खरं तर तेव्हा मी सगळं सेटलमेंट केलं होतं, पण तेव्हासुद्धा सेटलमेंट करूनसुद्धा या सगळ्या काही गोष्टी पॉसिबल झाल्या नाहीत आणि त्यामुळेच ना मला खूपच जास्त टेन्शन येते. खरंच कळत नाही आहे की या सगळ्यात काय करावं ते. म्हणजे मी विचारही केला नव्हता की एवढ्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील त्या. म्हणजे बघ ना, आता सेटलमेंट करूनसुद्धा आज आपल्याला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने हँडल कराव्या लागतात. आता जर पैसे नाही दिले तर काहीसुद्धा होऊ शकतं, असंही आता पार्वती आजी म्हणत असते. पार्वती आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा खूपच जास्त टेन्शन आता आलेलं असतं. इकडे मात्र आता अक्षयही आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. मग तेवढ्यात रेवा आणि रमा आलेल्या असतात. रेवा आणि रमा तिथे येतात तेव्हा विचारतात की काय झालं आहे नेमकं. त्यावर मात्र काही प्रॉब्लेम आहे का असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला हो, एक प्रॉब्लेम झाला आहे आणि आलेल्या नोटीसबद्दल सुद्धा सांगितलं जातं. मग ती नोटीस वाचल्यानंतर इकडे मात्र आता रमा म्हणत असते की प्लीज तुम्ही ती नोटीस मला देता का, मी माझ्या पद्धतीने वाचून बघते की काय आहे नेमकं. मग आता ती नोटीस वाचत असते आणि तेव्हा ती म्हणते की ही काय, तुमच्या अमाऊंटपेक्षा ही अमाऊंट किती जास्त आहे. मग आता काय करायचं ठरवलं आहे. त्याच वेळेला मला तर असं वाटतंय की तुम्ही हे पैसे वगैरे काही देऊ नका. मीही हे सेटलमेंट केलं होतं, पण हे सगळं प्रकरण एवढं कसं काय वाढलं आहे ना, काहीच कळत नाही आहे. हो, मला कळतंय की या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतोय, पण थांबा, आपण या सगळ्यातून सुद्धा बघायला हवं की काही निघतं का. ती नोटीस वाचते आणि त्याच वेळेला ती आता नोटीस वाचल्यानंतर सांगू लागते की आता मला गोष्टी कळत आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, यातली एकही रक्कम तुम्हाला द्यावी लागणार नाही. कारण का म्हणून ही रक्कम द्यायची, मुळात येत ना या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि राहिला प्रश्न की ही रक्कम द्यायची तरी ज्यामध्ये तुमचा काही संबंधच नाही आहे, तर ती रक्कम द्यायचा काही संबंध येत नाही. मुळात हे सगळं तुम्ही सेटलमेंट करून घालवलेलं होतं, मग पुन्हा या सगळ्याबद्दल बोललं जाते, तर ही सगळी गोष्ट थांबवायला हवी. आणि मी आहे ना तुमच्या पाठीशी, तुम्ही काळजी करू नका. सगळ्याबद्दल विशूसोबत एकदा बोलून घेते. विशू जर काही बोलला तर मग बघता येईल, असं देखील आता सांगितलं जातं. मग दुसरीकडे मात्र खरंच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने हँडल होऊ शकतात का, तर पार्वती आजीला ती म्हणत असते की हो, का नाही. मग आता जर मी विशूशी बोलली ना तर विशूच्या खूप जास्त ओळखी आहेत. विशू यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग सांगेल, तुम्ही काळजी करू नका. मग आता पार्वती आजीला सुद्धा या सगळ्यात रेवाची मदत घ्यावीशी वाटत असते आणि मग ती म्हणते की ठीक आहे, तू जर मला ह्या सगळ्यात मदत करणार असशील ना तर मला हे आवडेलच. मग आता रेवाला सुद्धा हेच तर हवं असतं की पार्वती आजीने आपल्या पायापाशी यावं आणि आता पार्वती आजी तिच्या पायापाशी आलेली आहे, ही गोष्टच मुळात तिला आवडलेली असते. पण अक्षयला या गोष्टी सहन होत नसतात की आपण प्रत्येक गोष्टीसाठी रेवावर डिपेंड का राहायचं, आणि म्हणूनच तो म्हणत असतो की नको हिच्यावर डिपेंड राहायला. परंतु सुद्धा आता इथे पार्वती आजीनेच जर रेवावर विश्वास ठेवला आहे म्हटल्यावर त्यामध्ये आता अक्षयही काहीच करू शकणार नसतो. अक्षयही आता शांत राहतो. पण आता
रेवा पुन्हा एकदा म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही जर अशीच काळजी करत राहिलात तर काही होणार नाही आहे. मी जरा ह्याबद्दल माझ्या विशूसोबत बोलते, मग तर झालं. हेही आता सांगितलं जातं. त्यावर मात्र आता पार्वती आजीला आरोही म्हणत असते की बघितलंत का आजी, तुला मी सांगितलं होतं ना, माझी रेवा मावशी खूपच भारी आहे, तिच्याकडे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे. खरं तर रेवाने हे सगळं मुद्दामून तिनंच घडवून आणलेलं असतं आणि तिनेच एका माणसाथ्रू ही नोटीस पाठवलेली असते. आणि जेव्हा ही नोटीस पाठवली जाते ना, तेव्हा मात्र आता तो माणूस जो आहे त्याने हे काम अगदी चोखपणे केलेलं असतं आणि तो हेही म्हणतो की मी तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत मॅडम. तुम्ही म्हटलात ना, अगदी तशाच सगळ्या काही गोष्टी आहेत, काळजी करू नका असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा थँक्यू, तुम्ही माझं एवढं काम केलं असंही आता ती म्हणत असते. पण दुसरीकडे मात्र आता रमाच्या बॅगेतला पेनड्राईव्हही गायब झालेला असतो. खरं तर तो अक्षयच्या कामासंदर्भात असतो. अक्षयचं एक डील आता त्याच्या हातातनं गेलेलं असतं, कारण अक्षयपेक्षा मुळात खूप जास्त रक्कम समोरच्या व्यक्तीने सांगितलेली असते आणि त्याने ही डील मिळवलेली असते. मग अक्षय इथे विचार करतो की हे कसं काय शक्य, मुळात मला कळत नाही. माझं जे प्रपोजल होतं ते तर मी समोरच्या टीमला दाखवलं होतं आणि माझ्या ह्याच्यापेक्षा जास्तीचं कोणतंही प्रपोजल जे आहे ते बाकी इतर कोणी दाखवलं नव्हतं. मग आता त्यांना माझ्या प्रपोजलपेक्षा जास्त रक्कम कशी काय दाखवली आणि त्यांनी प्रपोजल मिळवले ना, मला काही गोष्टी कळत नाही आहेत, काही गोष्टी डोक्याच्या बाहेर जात आहेत असंही तो आता म्हणत असतो. आणि तेव्हाच ना ते खरं तर पेनड्राईव्ह रेवाने गायब केलेलं असतं आणि रेवाने ते पेनड्राईव्ह गायब केल्यामुळेच ना आता मात्र रमा अक्षयमध्ये वाद जे आहेत ते वाढत चाललेले असतात, कारण रमाकडे अक्षयने ही जबाबदारी दिलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.